आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महापौर पदाचा प्रमुख दावेदार इद्रिस नायकवडी, दोन्ही माजी महापौर यांच्यासह 15 ते 16 जण राष्ट्रवादीत प्रवेश करणार. आमचे मिरज प्रतिनिधी कळवतात की आमची सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा सर्वाधिक जागा जिंकणारा एक नंबरचा पक्ष ठरेल, असा विश्वास आमदार इद्रिस नायकवडी यांनी व्यक्त केला. सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या पक्षाचा महापौर होण्याची परंपरा यापूर्वीपासूनच असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस हा महापौर पदाचा ठोस दावेदार ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान मिरजेतील 2 माजी महापौर यांच्यासह किमान 15 ते 16 जण उद्या अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी सांगितले. नायकवडी म्हणाले की आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सुनियोजित आणि विकसित शहर उभारणीचे स्पष्ट व्हिजन आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांचा विकास अजितदादांनी ज्या पद्धतीने केला त्याच धर्तीवर सांगली मिरज कुपवाड महापालिकेचा विकास आराखडा राष्ट्रवादी काँग्रेसने तयार केला आहे. हे शहरही भविष्यात विकसित शहर म्हणून नावारूपास यावे अशी अजितदादांची इच्छा आहे. उद्या शुक्रवार दिनांक 19 रोजी दुपारी 4 वाजता मिरज येथील शाही दरबार मंगल कार्यालयात अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 माजी महापौर किशोरदादा जामदार आणि मैनुद्दीन बागवान प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत किमान 15 ते 16 आजी माजी नगरसेवक व प्रमुख नेते मंडळीही पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आमदार नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. महापालिका क्षेत्रात पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे काम आम्ही सातत्याने केले असून मिरज शहरातील सर्व 23 जागांवर सक्षम आणि विजयाची क्षमता असलेले उमेदवार उभे करून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न राहणार आहे. यामधून पक्षाला चांगले यश मिळण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच सांगली व कुपवाड या दोन्ही शहरातील काही इच्छुक आजी माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दुसऱ्या टप्प्यात लवकरच होणार असल्याचेही नायकवडी यांनी स्पष्ट केले. राज्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची युती असून महापालिका निवडणुकीत सन्मानपूर्वक जागा वाटप झाल्यास भाजप व राष्ट्रवादी यांची युती होईल. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला किमान 30 जागा अपेक्षित आहेत. जर सन्मानपूर्वक जागा दिल्या गेल्या नाहीत तर वरिष्ठांच्या आदेशानुसार पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल, असेही आमदार नायकवडी यांनी सांगितले. नायकवडी आणि किशोरदादा जामदार यांच्यात नेहमीच संवाद असतो. मात्र काही जण जाणीवपूर्वक गैरसमज पसरवून वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करतात, असेही त्यांनी नमूद केले. आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेतील सर्व 78 जागांवर सक्षम व निवडून येणारे उमेदवार देण्याच्या दृष्टीने तयारीला लागले असल्याचेही नायकवडी यांनी सांगितले. उद्या 19 तारखेला त्या ठिकाणी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या मिरज शहराला येत आहेत. त्यांचा दौऱ्याचा कार्यक्रम आलेला आहे की काही मिरज शहरातले काही प्रमुख उपमहापौरांसह महापौरासह काही नगरसेवक आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत आणि त्यांचा पक्षप्रवेश त्यांच्या हस्ते आणि कार्यकर्त्यांचा मेळावा अशा कार्यक्रमासाठी नामदार अजितदादा उद्या मिरज शहरात येत आहेत. ते दुपारी 4 वाजता पोचत आहेत. टाकळी रोडवरील आपल्या शाही दरबार तिथं हा मेळावा आणि पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर नवीन पक्षप्रवेश करणाऱ्यांच्यापैकी माजी महापौर किशोर जामदार यांच्या घरी सदिच्छा भेट, त्यानंतर माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या घरी सदिच्छा भेट, तिथेच आमचे माजी नगरसेवक जे पूर्वीपासूनच आता राष्ट्रवादीमध्ये काम करत आहेत ते जमीलभाई बागवान यांच्या घरी चहापाणी किंवा सदिच्छा भेट असा कार्यक्रम आहे. आणि हे भेटीचे कार्यक्रम आटपून पुन्हा अजितदादा हे बारामतीला रवाना होणार आहेत. अगदी वेळेवर कार्यक्रम सुरू होईल आणि वेळेत सगळे कार्यक्रम संपून कारण संध्याकाळी पुन्हा बारामतीलाही त्यांना कार्यक्रमांना काही उपस्थित राहायचं आहे. त्यामुळं उद्याचा हा कार्यक्रम नामदार अजितदादांचा जो माझा प्राप्त झालेला आहे तो असा आहे. त्यानुसार उद्याचे कार्यक्रम सर्व व्यवस्थितपणानं पार पाडले. कोणकोणत्या पक्षातून ही लोक येणार आहेत अशी काय थोडी माहिती? आता खरं तर ते उद्याच बोललेलं बरं असेल कारण काँग्रेसमधले काही आहेत, काही तुतारीमधले म्हणजे जुन्या राष्ट्रवादीतले काही जण आमच्या महायुतीतल्याच घटक पक्षातले असतील असं म्हणजे असं काही नाही आहे. त्यामुळं सगळ्याच पक्षातल्या लोकांचं आकर्षण आमच्याकडे आहे. त्यानुसार सगळ्याच पक्षाचे प्रतिनिधी आपल्याला दिसले. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता काय माहितीकडे काय प्रस्ताव असणार आहे तुमचा किंवा माहितीच्यासाठी प्रयत्न असणार? आता तो प्रस्ताव वगैरे देण्याची जबाबदारी आमच्या शहर जिल्हाध्यक्षांना आपण दिली होती. त्यानुसार त्यांनी पूर्वी 30 जागाची मागणी केली होती. परंतु आता आमचं बळ पाहता आमच्याकडे येणारे लोक, आमच्याकडे उपलब्ध असणारे सक्षम उमेदवार, निवडून येण्याच्या क्षमतेचे उमेदवार पाहता
आता त्यात कदाचित वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार मग त्यांच्याशी जर बोलायचं झालं तर ते बोलतील महायुतीत. मगाशी आपण बोलताना म्हणला की महापौर पदाचे दावेदार नक्कीच आपण आज जी परिस्थिती पाहता त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक नंबरचा पक्ष असेल आणि त्यामुळं जो एक नंबरचा पक्ष असतो तो महापौर पदाचा दावेदार असतो हे नैसर्गिक आहे आणि त्या निसर्ग नियमाने मी सांगतोय की आमचा पक्ष उद्याच्या महापौर पदाचा दावेदार आहे. तरी सुद्धा मगाशी आपण म्हटलं अपेक्षित जागा जर नाही झाल्या तर माहिती सोबत राहणार किंवा नाही हा तो पुढचा प्रश्न आहे. तुमची स्वतः पण स्वबळाची तयारी नाही एक सांगतोय का आमची तयारी आपण पाहता की आम्हाला जर युती नाही झाली तर स्वबळावर लढायला कोणती अडचण नाही आहे, पण प्रायोरिटी युतीला असणार आहे. युतीत जर न्याय मिळाला नाही, व्यवस्थितपणे समाधान नाही झालं तर मग मात्र स्वबळावर लढावं लागेल. या पत्रकार परिषदेला नगरसेवक अतहर नायकवडी, पक्षाच्या अध्यक्षा राधिका हारगे, ईश्वर जनवाडे, शीतल सोनवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.